अस्वलाला विनंती केली की माझा हा श्रीमंत बली आमचा परत दे. त्यावेळेला ते अस्वल नाही म्हणालं. 27 दिवस त्या अस्वलाशी देवानं युद्ध केलं. साधारण अस्वल एक आहे. 27 दिवस कोणत्याही अस्वलाशी युद्ध करील का? हे अस्वल साधं नाही. रामायणातले बुद्धिमत्ता असणारे जांबुवंत महाराज होते. त्यांची इच्छा होती की रामाशी युद्ध करायला मिळावं, पण राम म्हणाले या जन्मात ते शक्य नाही, पुढच्या जन्मात इच्छा पूर्ण करील. म्हणून त्या गुहेमध्ये राहून 27 दिवस गोपालकृष्णाने युद्ध केलं. नंतर 27व्या दिवशी आपलं रूप दाखवलं की मीच राम आहे. त्यावेळेला जांबुवंत महाराज शरण येतात, सेमंतक मणी देतात आणि सेमंतक मण्याच्या बरोबरच आपली मुलगी जांबवती हिला देखील भगवंताच्या चरणी अर्पण करतात. ती गुफा आमच्या जालन्यापासून एक 25 किलोमीटर दूरवर आहे. जामखेड नावाचं गाव आहे. त्या पंचक्रोशीत हनुमंताचं मंदिर नाही. नवरदेवाला दर्शनाला जरी पाठवायचं तरी जांबुवंत महाराजांच्या दर अजूनही ती गुफाच आहे. पुढे सभा मंडप वगैरे बांधलाय, ती जांबुवंताची गुफा आहे. कधी जालन्याला आला तर मी तुम्हाला दर्शनाला घेऊन जाईल. गाडी फक्त तुमची आणा, माझ्याकडे गाडी नाही. डोंगरात सुंदर निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रत्यक्ष गोपालकृष्ण त्या गुहेमध्ये राहिल्याचे दाखले. मित्रविंदा नावाची सूर्यकन्या देवाला एकदा अर्जुनाच्या मध्यस्थीने मिळाली. तिचं लग्न झालं, भरपूर लग्न झाले देवाचे. आठ पट्ट्या राण्या होत्या. याच काळात काय झालं, भौमासूर नावाचा एक राक्षस होता. त्या भौमासुरानं अशी कामना केली, अशी वासना त्याची होती की मला इंद्रपद मिळालं पाहिजे. आता सरळ मार्गाने ते मिळणार नाही, मग काय करावं? त्याने एक अघोरी उपासना करायचं ठरवलं, ज्याच्यामध्ये 16,100 कन्या, राजकन्या, राजकुमाऱ्या त्याला उचलून आणले आणि त्या 16,100 कन्यांचं शील तो एकाच वेळेला भ्रष्ट करणार होता. त्यांच्या पातिव्रत्याच्या शीलतेच्या ताकदीवर ती ताकद त्या राक्षसाला इंद्र करणार होती. म्हणजे स्त्रियांच्या पातिव्रत्याची शीलतेची ताकद काय असेल विचार करा. राक्षसाला इंद्र बनवण्याचं सामर्थ्य स्त्रियांच्या पातिव्रत्या. आणि खरंच महाराज त्यानं त्या 16,100 राजकुमाऱ्या उचलून नेल्या, आपल्या कारागृहात डांबून ठेवल्या. आणि त्यांना मुक्त करायला म्हणून भगवान तिथं गेला. पण कधी गेला? ज्या वेळेला त्यांनी आर्त स्वरांनी भगवंताला हाक मारली. त्यांना माहित होतं जगाच्या पाठीवर आता आपला बाप आपल्याला वाचू शकत नाही, भाऊ वाचू शकत नाही, कोणी वाचू शकत नाही. आपल्याला वाचवण्याचं सामर्थ्य जर जगात कोणात असेल तर तो एकमेवा द्वितीयकम कोण आहे? भगवान गोपाल कृष्ण. महाराज अंतःकरणापासून संकट आपल्याला एकदा जाणीव झाली ना की आपण देवाला हाक मारण्याच्या आपल्या पद्धती बदलून जातात. जेव्हा काम नसतं ना तेव्हाचा देवदेव आणि ज्या वेळेला आपलं काम पडतं तेव्हाचा देवदेव याच्यात फरक असतो बघा. पाही पाही जगन्नाथ देवदेव कुशाकपे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गोपाल कृष्णाला आवाज दिला. भगवान गोपाल कृष्ण तिथे गेले. महाराज भौमासुराशी युद्ध केलं. कितीतरी दिवस युद्ध करावं लागलं. शेवटी सकाळी ब्राह्म मुहूर्तावरती देवानं हा भौमासूर मारला. या भौमासुराचं एक नाव आहे नरकासूर. तो मारला आणि देवानं लगेच स्नान केलं. दिवाळीच्या आदल्या दिवशी आपण जी नरक चतुर्दशी साजरी करतो ना, वर्षातून एकदा लवकर उठतात लोक आणि सकाळी सूर्योदयाच्या आधी आंघोळ करतात.
तो हा दिवस आहे नरक चतुर्दशीचा दिवस. त्या दिवशी तो नरकासूर संपवला. 16,100 राजकन्यांना भगवंताने सांगितलं आता तुम्ही मुक्त आहात, आपल्या आपल्या घरी जा. साडेपाच 6,000 वर्षापूर्वीची ही कथा आहे. कृष्णा घरी जायला सांगतो. आता आमच्या घरचे आम्हाला घरात घेतील का? आम्ही इतके दिवस कोणाकडे राहिलो? राक्षसाकडे. त्याने आमचं शील भ्रष्ट करण्याआधी तू आम्हाला मुक्त केलं हे मान्य आहे, पण तरी सुद्धा आमच्या नावाला आता डाग काय लागला की या राक्षसाकडे राहून आले. आमचे वडील आमचा स्वीकार करतील का? आमची आई आमचा स्वीकार करेल का? आमचे बंधू आमचा स्वीकार करतील का? आमचे प्रजाजन आमचा स्वीकार करतील का? अरे एवढंच नाही, कोणता पुरुष आम्हाला त्याची आता पत्नी म्हणून स्वीकार करेल? कोणता व्यक्ती त्याची सून म्हणून आम्हाला स्वीकार करेल? अशा स्त्रियांना समाज स्वीकारेल का? माझा आपल्याला प्रश्न आहे, अशा स्त्रियांना आपण आपल्या घरात तरी येऊ दिलं असतं का? मग यांनी असंच राहायचं? बरं, ज्यांनी विवाह केला नाही, काही केलं नाही, समाज त्यांना जगू देतो का? कृष्णा, घरात राहून सुद्धा आम्हाला रोज मरावं लागेल, कोणाचं तरी बोलणं ऐकावं लागेल, कोणाच्या तरी नजरेला सामोरं जावं लागेल, त्यापेक्षा आम्ही आता तुझ्या पायावर डोकं ठेवतो, तू आम्हाला जिवंतच ठेवू नकोस. कृष्ण म्हणाला असं बोलू नका. तुमच्या पातिव्रत्याची ग्वाही मी देईल की तुम्ही किती पतिव्रत आहात. उपयोग होणार नाही कृष्णा. तुझ्या पुढे सगळेजण हो म्हणतील. मग तुला जर असं वाटत असेल की आता समाजाने घराने आम्हाला स्वीकारावं, तर आमचा स्वीकार तू कर. अरे तू जर जगन्नाथ आहेस तर तुला आमचा नाथ व्हायला काय अडचण आहे? तू आमचा पती हो, कारण तू जगाच पती आहेस. कृष्ण कोणाचा पती नाही, कोणाचा पती नाही. या ब्रह्मांडात आपल्यापैकी कोण असाय ज्याचा पती कृष्ण नाही? महाराज, भगवंताचं दातृत्व आणि सामाजिक दृष्टिकोन या मागचा बघा. त्या 16,100 स्त्रियांशी भगवंतानं जर विवाह केला नसता तर त्यांचे जगाने काय हाल केले असते. त्याच वेळेला तिथंच महाराज कृष्णानं 16,000 आपले 100 प्रगट रूप केले. बस लक्ष्मी नारायण चिंतन सावधान वाजंती सावचित्त. एकाच वेळेला किती लग्न? 16,000. शक्य आहे का? ज्याला कृष्णासारखं वागायचे त्यांना असं करून पहा. पुराणातून काय शिकायचं असतं काय नाही याच्या मर्यादा आहे. एक जोडपं पूर्वी मंदिरात काय असायचं, 4-4 महिने चातुर्मास पुराण चालायचं. पुराणिक बुवा असायचे, 4-4 महिने पुराण सांगायचे. एक म्हातारा अशा दाम्पत्य जायचं आणि भगवंताची लग्नाची कथा ऐकली. घरी गेले 2 जण. नवरा मिश्किल होता. तो म्हणे का ग, कृष्णाच्या विवाहाची कथा ऐकलीस का? म्हणे हो ऐकली ना. कृष्णाला किती बायका होत्या? ती म्हणे 16,108. मग मी जरा कृष्णाचा आदर्श घ्यावा म्हणतोय, जरा 1-2 लग्न करतो. ती म्हणली मी बॉन्डवर लिहून देते तुम्हाला, काही हरकत नाही, तुम्ही लग्न करा. कथा थोडीशी महाभारताकडे पुढे गेली आणि एक दिवस ऐकून हे घरी आले. तिने प्रश्न विचारला त्या बायकोला, का हो द्रौपदीला किती नवरे होते? म्हणे द्रौपदीला. याचं आईस्क्रीमच झालं जागेवर. पुराणातून काय शिकायचं असतं काय नाही याच्या मर्यादा आहे. 16,100 राण्यांना घेऊन द्वारकेमध्ये भगवान राहू लागला. महाराज, प्रत्येक राणीला 10-10 मुलं झालेले. किती पसारा वाढला देवाचा, किती व्याप वाढला.
प्रद्युम्न हा देवाचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. सांब नावाचा मुलगा जांबवतीला झाला. भरपूर मुलं झाले आणि जवळपास पांडवांचे सगळे शत्रू संपलेले होते. फक्त जिवंत कोण होता? पांडवांना करायचा होता अश्वमेध यज्ञ. अश्वमेध यज्ञामध्ये काय असतं? घोडा सोडावा लागतो. राजाचा तो जो घोडा असतो मानाचा, तो घोडा सोडायचा, सगळ्या राज्यात म्हणजे तो फिरवायचा. ज्या ज्या राजांची सहमती असते ते त्या घोड्याचं स्वागत करतात. ज्यांची सहमती नाही ते घोडा अडवतात. मग त्या राजाने जाऊन त्या राजाशी युद्ध करायचं, असा एक नियम असतो. आता पांडवांना पराजय बघायचं तसं कामच नव्हतं. पण कोण बाकी होता? पांडवांचा घोडा अडवेल असा कंसाचा सासरा. कोण? दैत्यराज जरासंध. तो जरासंध जिवंत होता. एक दिवस जरासंधाला संपवायचं देवानं ठरवलं. अर्जुन आला आणि भीमाला बरोबर घेतलं आणि दोघ जण महाराज जरासंधाच्या महालात आले. कसे आले? जसे होते तसे नाही आले. ब्राह्मणाचा वेश केला. का? हा जरासंध राक्षस होता, पण याची दानत अशी होती, याचक भिक्षू ब्राह्मण कोणी जरी मागायला आला ना त्याला जे पाहिजे ते देऊन टाकत होता, राक्षस असून. आणि तुम्हाला सांगतो हे तिघ जण तिथे गेले. जरासंधाने यांच्याकडे निरखून पाहिलं. हे वेश ब्राह्मणाचा घेऊन आले, पण हे ब्राह्मण नाही. म्हणाला आज नाही उद्या दान देईल तुम्हाला. सकाळी पुन्हा बोलवलं जरासंधाने. रात्रभर सगळी माहिती घेतली आणि विचारलं त्यांना तिघांना, तुम्ही ब्राह्मण नाही, मी ओळखलेलं आहे. कोण आहात तुम्ही? भगवान गोपाल कृष्ण म्हणले, बरोबर ओळखलंस तू. पांडवांचा पराक्रमी योद्धा हा भीम आहे, हा अर्जुन आहे, आणि मी वसुदेव नंदन गोपाल कृष्ण आहे. अरे 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 कृष्णा, बरोबर ऐकलं होतं मी तुझ्याबद्दल. पळकुट्या, तुला माझी भीती वाटते म्हणून ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. मी तुम्हाला ओळखलं होतं का? तुमचे हात ब्राह्मणाच्या हातासारखे नाहीये. तुमचे हात घट्ट झालेले आहेत. क्षत्रियाचे हात तलवार शस्त्र चालून घट्ट झालेले आहेत. तुमच्या खांद्याला घट्टे पडलेले आहेत, बाणाचे भाते बांधून बांधून. मी ओळखलं तुम्हाला. तरी ब्राह्मणाच्या वेशात आलायत ना. म्हणून पुन्हा विचारतो, काय भिक्षा पाहिजे? द्वंद्व युद्धो विवर्धस्व, आम्हाला द्वंद्व युद्धाची भिक्षा घाल. काय म्हणाला जरासंध? गोपाल कृष्ण जरासंधाशी द्वंद्व युद्धाची इच्छा प्रकट केली. म्हणजे कुस्ती. बघ, जरासंध हसायला लागला. अरे पळकुट्या कृष्णा, मैदानातून पळून जातो, तुझ्याशी काय कुस्ती करायची? आणि हा अर्जुन, हा तर सगळा तुझ्या भरोशावर आहे. हा, तुमच्यात माझ्या बरोबरीचा जरा भीम वाटतो म्हणे मला. भीमाशी युद्ध सुरू केलं महाराज. आणि 27 दिवस जरासंधाचं भीमाचं युद्ध चाललं. किती? 28व्या दिवशी इतका मार खाल्लेला भीमानं, कोणीच पडायला तयार नाही. भीम नाही, जरासंध नाही. भीम म्हणला, देवा आता माझा जीव जाईल. जरासंध, भगवान गोपाल कृष्ण म्हणे, आज माझ्याकडे लक्ष ठेव म्हणे कुस्ती खेळताना. मी जसं सांगतो तसं कर. पुन्हा युद्ध सुरू झालं. भगवंतानं बाजूला एक काडी पडलेली होती, ती काडी घेतली. ती काडी अशी मधून टारकन तोडली. मधून असे तिचे दोन भाग केले. उजव्या हातातला भाग डावीकडे फेकला, डाव्या हातातला भाग उजवीकडे फेकून दिला. भीम म्हणला, एवढंच करायचं होतं, त्यासाठी मला 27 दिवस मार खायला लावला. भीमानं घेतला महाराज जरासंध.
टर 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 मधून फाडून टाकला. उजव्या हातातला शरीराचा भाग डावीकडे फेकला, डाव्या हातातला शरीराचा भाग उजवीकडे भेटला. काय लोकांनी टाळ्या वाजवल्या. गोपाल कृष्ण की जय. मारलं कोणी? जरासंधाला मारलं कोणी? श्रीमान जय घोष कोणाचा? असा नटखट आहे बघा कृष्ण. सगळ्यांना माहित होतं कोण करतो काय करतो. जरा नावाच्या राक्षसीनीच्या आशीर्वादाने झालेला जरासंध होता. तिनं बाळाच्या देहाचे 2 तुकडे जोडलेले होते. जोपर्यंत त्याला विरुद्ध दिशेला फेकत नाही तोपर्यंत तो मरणार नाही असं त्याला वरदान. हा महाभारताचा भाग आहे. जरासंध संपला. पांडवांनी लगेच राजसूय यज्ञाकरता सभा बोलवली. आता यज्ञ म्हणलं की अग्रपूजेचा मान द्यायचा असतो. मुख्य यजमान, मुख्य मान कुणाला? जो ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आहे अशा व्यक्तीला तो मान दिला गेला पाहिजे. युधिष्ठिर, धर्मराज युधिष्ठिरानं प्रस्ताव मांडला. आम्हाला असं वाटतं की ज्या सभेमध्ये भगवान गोपाल कृष्ण उपस्थित आहेत तिथे चर्चेचं कारण नाही. आपल्या सगळ्यामध्ये भगवान श्रेष्ठ आहेत. म्हणून माझं आणि आमच्या भावांचं, आमच्या आईचं आणि बऱ्याच जणांचा संमत आहे की अग्रपूजेचा मान आपण भगवान गोपाल कृष्णाला द्यावा. जर आपली संमती असेल, ज्यांची संमती असेल त्यांनी कृपया टाळ्या वाजवून संमती दर्शवावी. काही राक्षस बसलेले होते महाराज, त्यांनी टाळ्याने वाजवले. काही राक्षस सगळे म्हणाले आम्ही तयार आहे. दोन्ही हात वर करून सांगितलं आम्ही तयार आहेत गोपाल कृष्णाला मान द्यायला. एक जण उभा राहिला, मला हे मान्य नाही. कोण होता? हा तोच होता महाराज. हळद लावून बसला होता, शेरवानी घातलेली होती, मुंडावळ्या बांधलेल्या होत्या आणि देवानं मंडपात जाऊन याची बायकोच आणली. कोण? शिशुपाल. आता हा गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला देवाने याची पत्नी आणली म्हणल्यावर हा काय देवाचा मित्र झाला असेल का? राक्षस शिशुपाल होता. त्यानं विरोध केला. मला हे मान्य नाही म्हणाला. महाराज आपल्याला सांगतो त्या मंडपात गोपाल कृष्णाबद्दल इतकं वाईट साईट बोलला की समाप्तीच्या पुण्य पर्व काळावर किती वाईट बोलला हे मी तुम्हाला सांगू नये, तुम्ही ऐकू नये. इतकं वाईट बोलला, खूप वाईट बोलला. बापाचा पत्ता सांग आधी आणि मग पूजेला बस. तुझा बाप कोणी म्हणतो तू नंदाचा आहे, कोणी म्हणतो यशोदेचा आहे. या बोलण्याचा अर्थ काय असतो? भीमानं गदा उचलली, याचं मस्तकातच गदा घालतो म्हणाला. कृष्ण म्हणाला शांत बस. अर्जुनाला तलवार काढली, शांत बस. कशामुळे शांत बस? मी याच्या आईला वचन दिलेलं आहे की याचे 100 अपराध पोटात घालीन. का? त्याची एक कथा आहे ती सांगणार नाही. त्याचे 100 अपराध पोटात गेले. 95 पर्यंत मोजले. नंतर त्याला सांगितलं, सुदर्शन चक्र प्रगट केलं, त्याच्या गळ्यापर्यंत नेलं आणि गळ्यापासून मागं आणलं. सांगितलं जे सुदर्शन चक्र तुझ्या गळ्यापर्यंत येऊ शकतं ते तुझ्या गळ्याला आणि धडाला वेगळंही करू शकतं. आता सावध हो. तू काय करशील मला? मी तुला घाबरत नाही. 100 अपराध पूर्ण झाल्याबरोबर हातातलं सुदर्शन चक्र सुसरण वेगाने गेलं महाराज. शिर आणि धड शिशुपालाचं वेगळं होऊन पडलं. शिशुपाल त्या मंडपात मारून पडला. म्हणून शिशुपालाचा एक राक्षस मित्र तिथं होता, वाकड्या दाताचा होता, म्हणून त्याला दंत वक्र म्हणायचे. तो दंत वक्र धावून आला. आमच्या भगवंतानं महाराज काकडी मोडावी तसा त्याला मोडून टाकला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्या तिथून नंतर महाभारताचं सगळं पर्व आटोपून भगवान द्वारकेत आले. आणि एक दिवस झाला असं, पावन गंगेच्या तीरावर राजा परीक्षितीला ही कथा सांगत असताना शुकदेव म्हणतात, राजा तुला अशा एका भक्ताची कथा सांगतो ज्याचं चरित्र सांगितल्याशिवाय भागवत ऐकल्याचं पूर्ण श्रवण फळ मिळत नाही. कोण?
कृष्णस्यासीत्